5 बोलल्याच्या नंतर बोलला मेरा साथ आपणच शकतो. कोणता टॉर्च लावतो. रोज रात्र झाली की माझी व्हिडिओ शूट करण्याची सुरुवात होते आणि हे गोष्ट मनीषाला पण माहित आहे की माझ्यासोबत सध्या काय घडत आहे. अक्षरशः रात्रभर मला धमक्या दिल्या जातात की मी तुला मारून टाकीन, कापून टाकून फेकून टाकीन. नवरा आल्यावर भांडण किंवा जो वाद आहे तो शांत होणार, परंतु त्याचा 1-2 महिन्यात तो व्यक्ती या भांडणाचा फायदा घेणार आहे. मला माहित आहे. आणि तुम्हाला लिपस्टिक तेच लावायची आहे ना. हा, ते फक्त तू मेकअप करून दे, मग मी पुढचं करतो ना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. तर कशी आहे, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. काळ खूप कठीण आहे आणि प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचं कारण एकच की उद्या जर माझ्या जीवाला कमी जास्त झालं, कारण अक्षरशः मला, माझ्या आईला, त्याच्यानंतर माझ्या मुलांना सुद्धा कापून टाकण्याच्या धमक्या देत आहे. आणि त्यांचा मोठा उद्देश एकच आहे की मी माझ्या मेहनतीने एवढं घर बांधलेलं आहे ते मी सोडून द्यावं, जेणेकरून यांना ते भेटणार. अरे माझ्या आईने मला हे घर दिलेलं आहे. माझी आई ठामपणे माझ्यासोबत उभी आहे आणि मी जाणार तर या घराला लॉक मारून जाणार. मी आयता पिठावर कोणालाच रेघोट्या ओढू देणार नाही. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, ज्या आईने तुमच्या डोक्यावर छत केलं, त्या आईला तुम्ही दारोदारी फिरवण्याची वेळ आणली ना तर तुमचे सुद्धा मुलं तुम्हाला फिरवणार आहेत. जाता कुठं, वेट अँड वॉच. तर इथं मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि अक्षरशः भावाने जोरजोराने बडबड चालू केली होती, जे मी तुम्हाला समोर ऐकवणार आहे. आणि हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हाच की उद्या जर आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर यूट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहून निदान आम्हाला न्याय मिळणार. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या भाऊ आणि भावजाईकडून सतर्क आणि सावध राहा. आणि माझ्या या कामामुळेच त्यांची आग होत आहे आणि जळण होत. तर चेहऱ्याप्रमाणे होटाला पण मॉइश्चराइज करा, कारण आपलं सौंदर्य तिथूनच खुलून दे. चला आता व्हिडिओमध्ये समोर जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की हे आमचे व्हिडिओ असतात तर वारंवार आम्हाला मेकअप करावा लागतो आणि प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक असते. मी सुद्धा माझ्या चेहऱ्याची काळजी घेत असते आणि मी असेच प्रोडक्ट लावते जेणेकरून माझ्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही. तर आता माझी लिपस्टिक कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि ही ना एवढी छान आहे ना, एकदा तुम्ही लावली ना की तुम्हाला 12 तास लावायची गरज नाही आणि खूप छान अशी आहे. याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे ही विषमुक्त आहे, कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये केमिकल नाही. आता तुम्ही म्हणणार की विषमुक्त आहे, हानिकारक नाही आणि याच्यामध्ये केमिकल नाही, तर ही लिपस्टिक आहे कोणती? तर ही आहे ममाअर्थची मॉइश्चरायझर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक. याच्यामध्ये आहे ॲवोकॅडो तेल आणि व्हिटॅमिन ई. त्याच्यामुळे तुमचे होठ 12 तास हायड्रेट राहतात आणि कोरडे पडत नाही. तर सर्व शेड छान आहे, पण मी माझ्या ओठांसाठी कॉर्नेशन न्यूड हा शेड यूज करते. आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावर आजूबाजूला कुठेही लागली ना तर अजिबात तुमच्या चेहऱ्यावर डाग पडणार नाही. ही लिपस्टिक अशी आहे, एका स्ट्रोक मध्ये लावल्या जातात. त्यासोबत ना हे स्मच प्रूफ आहे. जेव्हा तुम्ही हे लिपस्टिक ओठांना लावतात ना एकदम म्हणजे हायड्रेट होतात, अजिबात कोरडे पडत नाही. ॲवोकॅडो तेल आहे, मॉइश्चराइज करते ओठांना आणि व्हिटॅमिन ई मदत करते पिगमेंटेशन रोखण्यासाठी. मेडसेफ आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, कम्फर्टेबल वेअर आहे. नक्कीच खरेदी करा. आता कुठेही जाताना जसं तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चराइज करताना तसं होटाला मॉइश्चराइज करा, ते पण 12 तासासाठी. तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पाहिजे असेल ह्या प्रोडक्टवर तर SS2025 हा कुपन कोड यूज करा, एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळवा. तो वैध आहे जो ममाअर्थचे ऍप आणि वेबसाईटवर लागू आहे. अजून एक गोष्ट, ममाअर्थ प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे, ज्याच्यामुळे जेवढं प्लॅस्टिक ते यूज करतं त्याच्यापेक्षा जास्त ते रिसायकल बिन करतं. आणि ममाअर्थ ना तुमचं मत हे ऐकून घेतं, त्याच्यामुळे तुम्ही तिथले प्रोडक्ट यूज करा आणि तुमचं मत सांगा. तुमचं मताच्या आधारे त्यांनी ओनियन शॅम्पू मध्ये सुधारणा केलेली आहे आणि अजून काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन येणार आहे. हे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पलवर तर मिळणारच आहे, पण जवळच्या स्टोअरवर सुद्धा मिळणार आहे. जेव्हा तुम्ही जवळच्या स्टोअरवर जाल ना तेव्हा हे प्रोडक्ट बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तर चेहऱ्याप्रमाणे होटाला पण मॉइश्चराइज करा, कारण आपलं सौंदर्य तिथूनच खुलून दिसते. तर ह्या प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्कीच खरेदी करा. बाय बाय. तुम्ही सांगा की आपण इथं काम करतो आणि ते तिकडून जोरजोराने तू मला डेली रेग्युलर मला धमक्या देत आहे, मारून टाकीन, फेकून टाकीन, तुझ्या हातापायाच्या चुमड्या करून तुला मारून टाकणार, अशा तुम्हाला धमक्या देत आहे. याचा मी एक अर्ज पण लिहून दिलेला आहे पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर मी एक माझा व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे की ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे तर त्या लोकांची मी नावं टाकलेली आहेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलला मी तो व्हिडिओ टाकून ठेवलेला आहे, जेणेकरून मी जरी मेली ना पण ज्या लोकांकडे मी माझ्या केसेस दिलेला आहे, माझा वकील असो, एकटा
ताई आहे त्या सुद्धा मला या प्रकरणात मदत करत आहे. तर त्या ताईंना सुद्धा मी तो व्हिडिओची लिंक दिलेली आहे, जेणेकरून माझ्या मुलांना किंवा मला, माझ्या आईला कोणी जरी हात जरी टच केला ना, तर ज्या ज्या लोकांपासून मला धोका आहे ना त्या लोकांची नावं मी टाकून ठेवलेली आहे. आता तुम्हीच सांगा या घरात मी कशी राहू. माझा शूट जेव्हा चालू असतो ना, स्वराज एका साईडने इथं बसलेला असतो, बघू शकता. टीव्ही बघत बसतो बिचारा, मला कधीही त्रास नाही देत. थँक्यू पिल्लू. पप्पी दे बरे. मेकअप खराब नको करू बघ. मी कशी दिसत आहे स्वराज? ओ माय गॉड, इकडे बघ कशी दिसत आहे. थँक्यू. इकडे माझा व्हिडिओ शूट करणं चालू होतं आणि तिकडे माझ्या भावाचा जो जोराने ओरडाओरडी चालू होता. आता मी व्हॉइस ओव्हर देत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही आहे, परंतु अक्षरशः खूप नीच लेवलचा तो बोलत आहे. माझ्या आईच्या चरित्रावर बोलत आहे, माझ्या चरित्रावर पण बोलत आहे. तुम्ही विचार करा, ज्या आईने त्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, माझ्या पप्पा मेल्यानंतरही, वारल्यानंतरही माझ्या आईने त्या एवढ्याशा छोट्याशा शॉपवर त्याचं लग्न करून दिलं, धूमधडाक्यात करून दिलं, माझं सुद्धा दोनदा करून दिलं. अरे हे लोक जर मला वाईट बोलले नसते किंवा ह्या लोकांना मी माझ्याविषयी कोणते प्रॉब्लेम नसतात त्यांना, तर कदाचित मला दुसऱ्या लग्नाचा धब्बा लागला नसता. माझ्या आईला असं वाटलं की बाबा नणद जर छातड्यावर राहिलं तर मुलांचा संसार उद्ध्वस्त होणार, कारण की आजकालच्या भावजायांना नंदा जर कमावत्या असल्यानं तरी सुद्धा त्या त्यांच्या डोळ्यात सलतात आणि तशा पडलेल्या असतात तरी सलतात, आणि त्या जर कमावत्या असल्या तरी सुद्धा सलतातच. तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे मी या लोकांचं किती केलेलं आहे आणि किती नाही. तर आता इथं माझा शूट चालू होता, त्याची कंटिन्यू बडबड चालू होती. तर आता मला पण भूक लागली होती, कारण सकाळपासून टेन्शन पायी मी काहीच जेवली नव्हती. परंतु हे प्रोडक्टचे काम आहे ते मला तर करावंच लागणार आहे, ते मी लोटून चालू शकत नाही. आणि लवकरात लवकर इथून मला जायचं आहे. संक्रांत नंतर आम्ही जाणार होतो, परंतु आता खूप अति झालेली आहे. एखाद्याची जिवंत हानी झाल्यापेक्षा हेच घर सोडलेलं कधीही बरं असते. तर आता इथं स्वराजला भूक लागली होती आणि स्वयंपाकाला वेळ होता, काही खाण्याची इच्छा होत नाही अशा प्रॉब्लेममध्ये, परंतु कसं जगावं तर लागणार आणि खावं तर लागणारच आहे. तर स्वराजला मी आता इथं ॲपल आणि ग्रेप्स वगैरे धुवून दिलेला आहे खाण्यासाठी. त्याच्यानंतर मी ती साडी चेंज केली आणि या साडीचा सुद्धा मला व्हिडिओ शूट करायचा होता. कोणी म्हणणार का की माझ्यासोबत एवढं टेन्शन सुरू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला नसता तर तुम्हाला सुद्धा वाटलं नसतं की मोहिनी ताईच्या मागे इतकं टेन्शन आहे, पण इतक्या टेन्शनमधून सुद्धा मी स्वतःला स्ट्रॉंग करत आहे. कारण मी जर स्वतःला सावरलं नाही ना तर माझ्या आजूबाजूचे जे आहेत ना ते एकदम कोळंबून पडतील की त्यांना काही सुधरत नाही. तसंच आईचं जेवण झोप सर्व तिचं गेलेलं आहे. म्हणजे खूप रडते ती की हेच ते मुलं आहे ज्यांच्यासाठी मी एवढं सॅक्रिफाईस केलेलं आहे, बरोबर ना. परंतु मी स्वतःला स्ट्रॉंग बनवूनच ठेवणार आहे. आणि इथं अक्षरशः इतका तो तमाशा करत होता, खूप तमाशा करत होता. आणि आई अक्षरशः वर जात होती खाली येत होती, वर जात होती खाली येत होती. मला ना असं वाटते ना कधी कधी की त्याला ना एक तर मारावं, एक तर त्याचे हातपाय तोडून ठेवून द्या, परंतु मी असं करू शकत नाही. कारण माझे हात कुठं बांधलेले आहेत की माझ्या मागं 2 मुलं आहेत आणि त्याला पण मुलं आहेत. आज भांडणात जर एकमेकांना मारलं काही झालं तर नुकसान आमचंच होणार आहे. परंतु त्या मूर्खाला हे समजत नाही आहे. बायको शिकून देत आहे आणि तो अश्लील प्रकारच्या शिव्या देत आहे, त्रास देत आहे, सर्व काही केलेलं आहे. परंतु कसं आहे, शेवटी हा कौटुंबिक वाद आहे, कोणालाच रिलीफ भेटत नाही आहे. म्हणून मीच याच्यातून मार्ग काढलेला आहे की आधी मी विचार केलेला होता की मी इथंच प्लॉट बांधून राहणार आहे, परंतु नाही. आता मी स्वतःला स्ट्रॉंग बनवून घेतलेला आहे आणि मी स्वतःला कधीच कमजोर समजणार नाही आहे. याच्याहून मोठी परिस्थिती माझ्यावर वाईट आली, मी त्याच्यातून मार्ग काढलेला आहे आणि चांगल्या वेळेने मी काम करून पैसा कमावलेला आहे. तर आता या परिस्थितीतून सुद्धा मी मार्ग काढणारच आहे. तर आता फायनली इथं सर्व व्हिडिओ वगैरे शूट झालेले आहे आणि मनीषा करत होती स्वयंपाक आणि मी हा पसारा आवरायला घेतलेला आहे. चला, तर आताच आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. लय म्हणजे लय टेन्शन आहे सध्या आमच्या घरी चालू आहे ना. वाईटही वाटते की मनीषा समोर आमच्या घरी एवढे मोठे प्रॉब्लेम सुरू आहेत. चालूच राहते असं काही नाही, पण मला दुःख याचं होते की तुम्ही एवढे मोठे टेन्शन सगळं असूनही तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करत आहे. खूप मोठी गोष्ट आहे. कंटिन्यू म्हणजे जबाबदारी आहे का ना खांद्यावर. मी जर त्या माणसासाठी संटी असती तर मी टेन्शन घेतलं नसतं. आणि या वेळेस जर त्या माणसाला बोलावलं ना तर तो मान्य आहे की नवरा आल्यावर हे भांडण किंवा जो वाद आहे तो शांत होणार,
परंतु त्याचा 1-2 महिन्यात तो व्यक्ती या भांडणाचा फायदा घेणार आहे. मला माहित आहे, कारण की त्याच्याच भांडणाचा फायदा या लोकांनी घेतला. मग याच्या भांडणाचा फायदा तो घेते. मग असंच चालू राहिल्यापेक्षा हे घर आपण सोडून गेलो की शांत सर्व वातावरण, याच्यापासूनही दूर, नवऱ्यापासूनही दूर, आणि असं जगायचं सेल्फ लाईफ, एकदम सिंगल, बस 2 लेकरांसाठी, बाकी कोणासाठी नाही. पण हे काय की जे आई करू शकते ते माणूस नाही करू शकत. म्हणजे जे बाई करू शकते ते माणूस नाही करू शकत. बरं, एवढं असून नवऱ्याचा एक फोन तरी आहे काय? आता व्हिडिओ तर पाहतच असेल ना, पाहत नाही असे, पण त्याला अशी अपेक्षा आहे की मी त्याला फोन करा. मी करणारच नाही हा फोन. जे आहे पण परिस्थिती, जेवढे दिवस राहिले तेवढ्या दिवस त्या माणुसकीच्या खातिर तरी विचारायला पाहिजे ना, त्यांचं काम आहे ना. नाही, चांगली गोष्ट आहे. जे लोक बोलून घेऊन आले, ज्याच्यासाठी आपण एवढं केलेलं होतं, ते जर आपल्याला एवढी छान छान बोलून आले, चांगली गोष्ट आहे ते. मला स्वतःवर विश्वास आहे की मी शून्यातून विश्व निर्माण करणारी पोरगी आहे. मी इथून का कुठे गेली तर माया हे चॅलेंज आहे. हा व्हिडिओ प्रत्येकानं सेव्ह करून ठेवायचा की मी माझ्या स्वतःचं अस्तित्व चांगल्या पद्धतीनं उभं करून दाखवीन, आणि 2 मुलाचंही. ठीक आहे, तर चला असो, सर्वांना बाय बाय. स्वीट टीम, झोपा तुम्ही. आमचे काय सकाळ टेन्शनमध्ये, दुपार टेन्शनमध्ये, झोपताना टेन्शनमध्ये. फक्त ते व्हिडिओ काढताना मी टेन्शन फ्री होतो थोड्या वेळ, कारण ते रिव्ह्यू चांगला दिसला पाहिजे म्हणून. नाही तर माझ्या बॅकग्राऊंडला किती दुःख आहे ना हे मलाच माहित आहे, आणि आता इले माहित आहे, बाकी कोणाला माहित नाही. ठीक आहे, चला बाय बाय सर्वांना. गुड नाईट.